नमस्कार, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बघतोय प्रत्येकाच्या जिव्हाळ्याची अगदी अळूची वडी. आता अळूची वडी म्हटलं की प्रत्येकाच्या घराघरात किंवा प्रत्येक म्हणजे देशावर, कोकणात, सगळीकडे असं ठिकठिकाणी प्रत्येक गावात अशी वेगळी पद्धत असते. प्रत्येकाची छानच पद्धत असते. पण मी तुम्हाला आज दाखवते की आम्ही कोकणामध्ये कशी अळूची वडी करतो आणि अळूच्या वडीसाठी पानं कशी घेतो. हे बघा, हे अळूची पानं आहेत, म्हणजे अळूच्या वडीची पानं आहेत. ही अशी असतात बघा, डार्क हिरवा रंग आहे त्याचा आणि अशी मोठी मोठी पानं होतात ती. त्यामुळे थोडे दिवस आपण पावसात वगैरे पावसाच्या पाण्याने ती अळू छान असा मोठा होतो, म्हणजे आपल्याला वडी छान लावता येते. तसंच ह्याचे देठ असतात, हे बघा, हे देठ आहेत ना, खूप असे काळे काळे असतात. हा काळा अळू म्हणतात ह्याला आणि हा वडीचा अळू असतो. आणि दुसरी छोटी छोटी अशी लाईट हिरव्या रंगाची पानं येतात छोटी, ती भाजीची पानं असतात. म्हणजे अळूचं पतपत आपण करतो ती पानं भाजीची असतात आणि ही पानं वडीची असतात. आता हा अळू जो आहे, याचे कांदे आहेत, ही आमच्या परसबागेमध्ये मी कोकणातून आणून लावले आहेत. त्यामुळे हा एवढा म्हणजे खाजरा नाही आहे. तर अळू हा खाजरा जर असेल ना, तर वडी केल्यावर सुद्धा खाताना इथे आपल्याला घशाला आतून खाज येते. त्यामुळे अळूची वडी म्हणजे बाहेरनं पानं आणताना आपल्याला जरा जपून बघून आणावी लागतात. तर ही वडी कशी करायची ते आपण आता बघू. बघा, अळूच्या वडीसाठी ही पानं मी बागेतनं आणून स्वच्छ अशी धुवून, म्हणजे खूप धुवायला लागतात छान, कारण झाडावर पक्षी वगैरे बसतात, मग त्यांची घाण पडते त्या पानांवर. म्हणून पानं पाण्यात भिजत घालून स्वच्छ चोळून मी धुवून 4-5 पाण्याने अशी धुवून ठेवलेली आहेत. ही साधारण 8 पानं आहेत आणि हे एक पान मी तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं आहे. ह्या पानाच्या मागे ह्या ज्या शिरा असतात ना, या काढायच्या असतात, नाहीतर मग ते वडी लावताना ती फाटते आणि आपल्याला दाताखाली पण खाताना ह्या शिरा येतात. तर त्या कशा काढायच्या हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे एक पान ठेवलं आहे दाखवण्यासाठी. आणि मी इथे हे बघा, ह्याच्या शिरा अशा सगळ्या काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, दिसतं इथे शिरा नाही आहेत आणि ह्याला अशी ही शीर आहे. आता ही कशी काढायची ते मी तुम्हाला दाखवते आणि अळूच्या वडीसाठी परफेक्ट प्रमाण सगळं मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. हे बघा, अळूच्या वडीसाठी हे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. अर्थात काही जण मुगाच्या डाळीचं पीठ घेतात, ज्याला जसं पीठ घ्यायचं आहे त्यांनी तसं घ्या. मी हे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याला 4 पानं असतील ना साधारण आपल्याकडे, तर 1.5 वाटी पीठ पुरतो. तर ह्या हिशोबाने मी 8 पानं आहेत माझ्याकडे, तर मी 3 वाट्या पीठ घेतलेलं आहे. तसंच ही चिंचगुळाची मी चटणी नेहमी करून ठेवत असते. हे बघा, ह्याच्यात चिंच आणि गूळ दोन्ही घालून ही चटणी मी अशी एकदम जास्त करून ठेवते, म्हणजे पटकन कशाला वापरायची असेल आमटीला ह्याला त्याला तर घालता येते. त्यामुळे हे चिंचगुळाची आपल्याला चटणी लागणार आहे. साधारण 1.5 वाटीला 3 चमचे एवढे मी हे घालते. म्हणजे 3 वाट्या आहे तर 6 चमचे मी हे चिंचगुळाची चटणी घालणार आहे. तसंच इथे थोडीशी हळद घाला, एक अर्धा चमचा वगैरे. तीळ घालणार आहे त्याच्यामध्ये मी, त्या पिठामध्ये. धणेजिऱ्याची पावडर 2 टेबलस्पून घालणार आहे. मीठ आहे, ते मीठ तुमच्या स्वादानुसार किंवा तुम्हाला कमी जास्त कसं लागतं त्याप्रमाणे घाला. पण साधारण तरी पण हे माझे छोटे चमचे आहेत, हे भरून 2 चमचे मी घालणार आहे. नंतर 2 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेलं आहे, म्हणजे मिरची पावडर घेतलेली आहे. आणि थोडासा ना चिमूटभर, हे बघा, खायचा सोडा घेतला आहे मी. थोडासा चिमूटभर खायचा सोडा घालते, कारण मग ती वडी ना तळताना फारच खुसखुशीत लागते. आणि साधारण 1.5 वाटीला 1 चमचा या हिशोबाने मी हे 2 चमचे तेल टाकणार आहे त्या पिठामध्ये. अशा प्रकारे आपण हे सगळं घालून पीठ भिजवणार आहोत. आता हा देठ कसा काढायचा ते मी तुम्हाला दाखवते. बघा, देठ जरा जाड आहे असा, तर तो असा हळूहळू काढून घ्यायचा. एकदम सुरी घालायची नाही, एकदम घातली तर पान फाटलं जाईल. थोडंसं फाटलं तर चालतं, पण जास्त पान फाटलं तर मग वडी लावताना त्याचं सारण सगळं बाहेर येतं. हे बघा, हे असे त्याचा देठ काढायचा. आता हे इथला मधला काढलेला आहे मी. आता हा सुद्धा जरासा जाड आहे, त्यामुळे हा मी असा काढून घेते, असा हळूहळू करून काढून घेते. हे फक्त देठ काढायचं थोडंसं टेक्निक, म्हणजे थोडं
काढायला जरा वेळ लागतो. बाकी मग अळूवडी एकदा तुमची चिंचगुळाची चटणी वगैरे तयार असेल ना, तर तुम्ही अळूवडी लावायला जास्त वेळ लागत नाही, पटकन होते ती अळूवडी. फक्त ह्याची जी पूर्वतयारी आहे म्हणजे पानं धुणं आणि हे त्याचा देठ काढणं हा असा हे याला जरा वेळ लागतो. बघा अशा प्रकारे आता हे देठ मी काढून घेतलेलं आहे. आता हे जे देठ आहेत हे आपण काढायला गेलं इथे आहेत तर ते पानं फाटती लागली, म्हणून मग आम्ही काय करतो की असे हे काढून झाल्यावर त्याच्यावर एक लाटणं फिरवतो, म्हणजे हे आहे देठ ते असे बसतात, म्हणजे असे जे वरती असे हे आलेले आहेत ते बसतात आणि अळूवडी नीट लागते. हे बघा असं लाटणं फिरवून घेतो. आता हे सगळे देठ सगळे बसलेले आहेत आणि आता अळूवडी लावताना आपल्याला काही त्रास होणार नाही. आता हे बघा मी तुम्हाला दाखवते. हे बघा दिसतंय तुम्हाला, हे सगळे देठ असे आता हे झालेत, म्हणजे अजिबात हाताला असं लागत नाही आहे. आधी कसं हाताला थोडंसं असं कडक कडक लागत होते, आता अजिबात लागत नाही आहे. हे असं पान पूर्ण असं तयार करून घ्यायचं देठ काढून आणि मग आपण आता अळूवडी लावायची. आधी आपण आता सारण तयार करून घेऊ. आता हे पीठ कसं म्हणजे सारण कसं तयार करायचं बघूया. मगाशी मी तुम्हाला सांगायला विसरले, ह्याच्यामध्ये ना 1.5 वाटीला 1 टेबलस्पून असं तांदळाचं पीठ पण घालायचं, म्हणजे वडी कुरकुरीत व्हायला मदत होते. आता हे मी 2 टेबलस्पून टाकणार आहे, कारण याला 3 वाट्या पीठ आहे. प्रमाण आहे की तुम्ही 4 जर तुमची पानं असतील तर तुम्हाला 1.5 वाटी पीठ पुरतं, तर त्या प्रमाणात तुम्ही घ्या. आता हे आपण तांदळाचे पीठ टाकले, त्याच्यामध्ये मी आता हे तीळ टाकते. थोडे तीळ ना थोडे टाकले ना की वडी तळताना ते मध्ये मध्ये असे ना क्रिस्पी होतात आणि खूप छान लागतात. त्याच्यानंतर हे धणे जिऱ्याची पावडर टाकते आणि थोडंसं ना ह्याच्यात मी गरम मसाला टाकला आहे, अगदी अर्धा चमचा टाकला आहे. थोडासा असा गरम मसाल्याचा स्वाद ना त्याला चांगला लागतो. आता हे मी 2 चमचे मीठ टाकते त्याच्यामध्ये साधारण, नंतर अगदी अर्धा चमचा अर्धा पाऊण चमचा हळद टाकते. त्याच्यानंतर 2 चमचे म्हणजे 2 टेबलस्पून मी लाल मिरची पावडर टाकते. तुम्हाला जर तिखट अजून हवं असेल तर तुम्ही अजून टाका, पण मी 2 टेबलस्पून टाकले, म्हणजे साधारण 1.5 वाटीला 1 टेबलस्पून असं हे प्रमाण आहे. आणि अगदी 1 चिमूट, हे बघा अगदी चिमटीत मावेल एवढाच 1 चिमूट सोडा टाकायचा आहे, त्याच्यामुळे वडी छान क्रिस्पी होते. तुम्हाला जर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायची तर टाका, सोडा नाही नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. आता मी साधारण चिंचगुळाची चटणी 5-6 चमचे ह्याच्यामध्ये टाकणार आहे. तुम्हाला आंबट गोड कसं आवडतं ते बघा. आम्हाला साधारण ना वडी छान आंबट गोड असेल ना तर आवडते, त्यामुळे मी जरा जास्त टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका, पण साधारण जर तुमचं 1.5 वाटी पीठ असेल, 4 पानाला 1.5 वाटी पीठ घेतलं तुम्ही, तर तुम्हाला साधारण 3 चमचे चिंचगुळाची चटणी खूप होते. आता हे जे आहे सगळं, हे आता मी सगळं किती पाणी लागेल त्याप्रमाणे पाणी घालून मी भिजवून घेणार आहे. आता तेल टाकायचं राहिलं त्याच्यामध्ये थोडं. आता ही माझी पळी मोठी आहे, त्यामुळे मी 1च पळी तेल टाकते, नाही तर 2 टेबलस्पून तेल टाकायचं असतं. आता हे मी आधी पीठ भिजवून घेते. हे बघा हे पीठ आहे, हे एवढं म्हणजे जास्त घट्ट नको जास्त पातळ नको, हे पीठ मी भिजवले असं पाहिजे, म्हणजे ते पानांवर छान पीठ पसरलं गेलं पाहिजे, असं पाहिजे पीठ. जास्त पातळ पण नाही करायचं. आता हा ओटा मी छान त्याला साबण लावून धुतला आहे आणि छान पुसून घेतला आहे चांगल्या फडक्याने. आता ह्याच्यावर आपण ही पानं ठेवून हे अळूवडी लावूया. हे बघा ही पानं मी सगळीकडे देठ काढून सगळं त्याला तयार करून घेतली आहे आणि आता आपण ही अळूवडी ह्याच्यावर लावूया. आता खूप खाजरा असेल अळू, ते म्हणजे तुम्ही जेव्हा हे करता त्याला साफ वगैरे करता धुता त्यावेळेला तुमच्या हाताला खूप खाज येते, मग समजतं की हा अळू खूप खाजरा आहे. आता मी एवढी पानं वगैरे धुतली तरी माझ्या हाताला खाज वगैरे आलेली नाही आहे, कारण हा आमच्या दारचा अळू आहे आणि हा खात्रीशीर अळू आहे. पण जर बाहेरनं आणला आणि खूप खाजरा असेल तर ह्या पानांवर
प्रथम जेव्हा पानं आपण हे करतो लावतो तर त्यावेळेला चिंचेचा कोळ असतो, जो आपण चिंच त्याचा हे काढतो, रस काढतो, तर तो कोळ असतो ना, तो थोडा थोडा असा लावून घ्यायचा पानाला. म्हणजे आंबटपणा हा तेवढ्यासाठी असतो की त्याचा खाजरेपणा कमी होतो. आता हा आपला आळू चांगला आहे आणि ह्याच्यात आपण चिंचगूळ घातलेलीच आहे, त्यामुळे ह्याला आपण आता डायरेक्ट लावूया. आता हे बघा, पानांच्या कडेकडेपर्यंत व्यवस्थित पीठ लागलं पाहिजे. हे बघा, असं पीठ पाहिजे की आपल्याला हाताने छान ते पसरलं गेलं पाहिजे. आणि हे अगदी हातानेच लावायचं, ब्रश किंवा चमचा घेऊन लावायचं नाही, कारण कडेकडेपर्यंत छान पसरलं गेलं पाहिजे. आणि म्हणतात ना, म्हणजे हाताने सगळं आपण केलं, लावलं, हात स्वच्छच असतात आपले, कधी हाताची गोडी, हाताची चव असं म्हणतात. ती चव पण आपली त्या वस्तूमध्ये म्हणजे त्या पदार्थामध्ये उतरते. आणि करणाऱ्याचे जे भाव असतात ना, म्हणजे प्रेमाने जे आपण करतो, चांगल्या भावाने. ॲक्च्युली कुठचाही स्वयंपाक करताना किंवा काहीही करताना तुम्ही नामस्मरण करत जर केलात ना, तर त्या पदार्थाला खूप छान गोडी येते. पण ठीक आहे, म्हणजे आता असं जरी तुम्ही मनापासून जेव्हा करता ना, तेव्हा ती वस्तू गोष्ट पदार्थ चांगलाच होतो. आता दुसरं पान जेव्हा आपण घालू ना, तेव्हा हे बघा, ह्याचं टोक इथे आहे ना, तर ह्याचं टोक इथे घ्यायचं असं आणि असं पान ठेवायचं. म्हणजे एकदा टोक तिकडे असेल तर एकदा टोक ह्या बाजूला घ्यायचं. तसंच आता ह्याला लावून घ्यायचं. आता मी असं सगळी पानं लावून घेते. मी आता 4 पानं लावणार आहे, कारण अगदीच 2 किंवा 3 पानं लावली ना, ती वडी अशी आतून छान गुंडाळली जात नाही. त्यामुळे मी 4 पानांची ही वडी अशी लावून घेते. आता एकदा पान असं, एकदा पान असं. आता तरी परत एकदा हे लावून दाखवते तुम्हाला. हे बघा, हे असं इथे लावलं, कडेपर्यंत लागलं पाहिजे. ओट्याला लागलं तर हरकत नाही, ओटानंतर आपण धुवून टाकू शकतो, पण पीठ असं छान कडेपर्यंत गेलं पाहिजे. असं खूप पण पीठ मध्ये मध्ये गोळे गोळे राहिले नाही पाहिजेत. असं छान सगळीकडे पसरवून घ्यायचं. हे बघा, आता हे एक पान घेणार आहे मी. हे परत आता ह्याचं टोक इकडे आहे ना, तर मग ह्याचं टोक असं घेणार आहे मी आणि ह्याला मी आता लावून घेते. हे बघा, आता मी एकावर एक अशी 4 पानं ठेवली आहेत. हे खालचं पान सगळ्यात मोठं आहे, हे मोठं पान आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्याच्या आतली छोटी छोटी पानं ही घ्यायची आहे. एकदा टोक ह्या बाजूला, एकदा टोक त्या बाजूला, असं करत ही मी 4 पानांची वडी लावून घेतलेली आहे. आता हे खालचं पान मोठं आहे, त्यामुळे हे आपण असं साधारण त्याच्या अर्ध्यावर असं दुमडायचं. आणि हे जे दुमडलेलं आहे त्याला पण आपण आता वरती इथे पीठ लावायचं. त्याला असं थोडंसं पीठ लावलं तरी चालतं, ते बाइंडिंगसाठी असतं असं. आता हे परत इथे फोल्ड करायचं असं आणि इथून असं फोल्ड करायचं. त्याला पण सगळं पीठ इथे लावून घ्यायचं आणि ह्याची अशी आता वडी वळत जायचं. हे बघा, आता ही छान वडी अशी मोठीच्या मोठी चांगली जाड अशी झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडंसं पाहिजे तर ह्या इथे पीठ लावून घेऊ, म्हणजे ते आपण उकडायला ठेवली ना वडी, इथे पीठ शिजतं ना, ते एकमेकाला हे चिकटतं. आता अशी ही वडी लावून झाली आहे. हे बघा, पीठ बरोबर झालं आहे आपलं. म्हणजे साधारण 4 पानं घेतली तुम्ही तर 1.5 वाटी डाळीचं पीठ घ्यायचं. तुम्हाला कुठच्या मुगाच्या डाळीचं घ्यायचं, कुठचं घ्यायचं ते तुमच्यावर आहे. त्या पीठ घ्यायचं आणि 1 चमचा मी मिरची पावडर टाकली, 1 चमचा धणेजिऱ्याची, 1 टेबलस्पून 1 टेबलस्पून धणेजिऱ्याची पावडर टाकली. थोडासा अगदी टेबलस्पून नाही,
1 टीस्पून मिरची पावडर टाकली, 1 टीस्पून धणेजिऱ्याची पावडर टाकली, अर्धा टीस्पून थोडासा गरम मसाला टाकला, थोडीशी हळद टाकली, पाव चमचा, 1 छोटा चमचा मीठ टाकलं आहे, चिमूटभर खायचा सोडा टाकला आहे आणि तीळ टाकले आणि 1 चमचा मी 1 टेबलस्पून तेल टाकलं आहे. तर हे सगळं असं हे प्रमाण आहे. ह्या प्रमाणात केलं ना तुम्ही तर अजिबात तुमची वडी खराब होणार नाही. आता इथेसुद्धा थोडंसं मी हे असं पीठ लावून घेते म्हणजे ते छान तिकडे चिकटून जातं असं. हे बघा, आता हे 8 पानं होती आपल्याकडे, तर आपल्या ह्या 8 पानांच्या 2 हे ह्याला लोण म्हणतात, हे झालेले आहेत तयार. आता हे आपण उकडायला ठेवूया, मग मी तुम्हाला दाखवते उकडल्यावर कसे होतात ते. आणि हे अशी अळूवडी करून ना तुम्ही ठेवून दिली ना फ्रीजमध्ये अगदी 8 दिवस छान राहते. म्हणजे जरी कोणी येणार असेल तुमच्याकडे किंवा तुमच्याकडे काही कार्यक्रम असेल, आता माझ्या नातीचा जेव्हा वाढदिवस झाला ना तेव्हा असे मी 4 ते 5 लोण लावून उकडून फ्रीजमध्ये ठेवले होते आणि कोणी येणार असेल त्यावेळेला आपण काढून ते थोडा वेळ आधी काढून ठेवले की नंतर आपण तळू शकतो ते. हे बघा, पाणी बॉईल करायला ठेवलं आहे. हे माझं इडली पात्र आहे, त्याच्यामध्ये मी पाणी बॉईल करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक ह्याला म्हणतात गाडा, आता मला माहीत नाही ह्याला, अशी एक रिंग ठेवली आहे, ह्याला आम्ही गाडा म्हणतो. तर ही मी रिंग ठेवलेली आहे आणि त्याच्यावर मग मी एक ताटली ठेवते कारण पाणी वडीमध्ये जाणार म्हणून मी एक ताटली ठेवली आहे बघा ह्याच्यावर. आणि त्या ताटलीवर आता मी वडी ठेवते. मी वडी ह्याच्यामध्ये चाळणीच्यामध्ये तेल लावून मी त्याच्यावर ठेवलेली आहे. आता ही ह्याच्यामध्ये मी ठेवते आणि साधारण एक अर्धा तास त्याला मी होऊन देणार आहे. अर्ध्या तासांनी मी बघते झाली की नाही ते. आता ह्याला मी झाकण लावून ठेवून देणार आहे आणि गॅस आहे ना, पाणी उकळलेलं आहे आता, तर मी गॅस थोडा मीडियम करते, म्हणजे अगदी खूप हायवर ठेवणार नाही आहे, थोडा मीडियम करते. अर्ध्या तासांनी बघू. हे बघा, आपल्या वाफवलेल्या अर्धा तास मी वाफवून घेतल्या इडली पात्रात ठेवून आणि ह्या आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत. आता आपण ह्याला तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता किंवा तेलात तळून पण वापरू शकता, पण तेलात तळलेल्या जास्त चांगल्या लागतात. ज्यांना तेल जास्त म्हणजे खायचं नाही आहे किंवा नाही वयस्कर वगैरे लोक असतील तर त्यांनी थोडंसं तेल टाकून शॅलो फ्राय केल्या तरीसुद्धा छान लागतात. आता मी दोन्ही प्रकारे तुम्हाला करून दाखवते. आता आपण ही वडी कापून घेऊया. हे बघा, आतून किती सुंदर झालेली आहे वडी. ही 4 पानांची मी लावली ना म्हणून हे अशी छान होते. आणि कापताना अशा जरा पातळ पातळ कापायच्या, खूप जाड नाही कापायच्या. हां, आता ह्याच्यातसुद्धा तुम्हाला सांगते मी, काय काय जणांना ना खूप मऊ आवडते अळूवडी आणि काय काय जणांना खूप अशी कुरकुरीत अशी छान आवडते. तर तुम्हाला कशी आवडते ते बघा. तुम्हाला जर मऊ आवडत असेल तर थोड्या जाड कापा, नाहीतर मग अशा पातळ कापा. हे बघा, मी असं छोटंसंच हे माझं कडणं आहे, ह्याच्यामध्ये तळते म्हणजे तेल जास्त वाया नको जायला म्हणून मी हे छोटंसंच घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये बघा किती सुंदर रंग आला आहे. अशी छान खरपूस झाली ना की चवीला पण खूप छान लागते. हे बघा, आपल्या अळूवड्या तयार आहेत. मी ह्या तळल्या आहेत पण कमी तेलात तळल्या आहेत. म्हणजे छोटं माझं हे असतं फोडणीचं कडणं, म्हणजे फोडणीचं भांडं असतं, तर त्याच्यामध्ये मी तेल घातलं होतं थोडंसं, अगदी मोजून 2-3 चमचे. आणि हे बघा, ह्याच्यामध्येच ह्या तळून घेतल्या आहेत. कारण जर तुम्हाला शॅलो फ्राय करायचा असेल तर तव्यावर तुम्ही तेल टाकून त्याच्यावर ह्या सगळ्या वड्या टाकून शॅलो फ्राय करून घ्या. आता ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एक मजा दाखवते. जर तुम्हाला कुरकुरीत पाहिजे असेल वडी जर तुम्हाला कुरकुरीत खायला आवडत असेल तर ह्या रंगावर तळायची. हे बघा, ही वडी एकदम कुरकुरीत झालेली आहे अशी. त्याचा आवाज येतो ना खडखड खडखड. आणि ही वडी मी बघा थोडीशी कमी तळलेली आहे.
त्यामुळे ही थोडीशी मऊ आहे, म्हणजे ज्यांना मऊ आवडते त्यांनी थोडी कमी तळा आणि कापताना थोडीशी जाडी कापा, आणि ज्यांना कुरकुरीत आवडते त्यांनी अशी थोडी ब्राऊन होईपर्यंत छान तळून घ्या आणि मंद गॅसवर तळा, अजिबात मोठा गॅस ठेवायचा नाही. तर ही अशी अळूवडी श्रावण महिन्यात नक्की तुम्ही करून बघा, आणि आवडली तुम्हाला रेसिपी तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि असेच नेहमी प्रेम ठेवा. धन्यवाद.